नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोला महापालिकेची नाले सफाई नावाला, रस्त्यावरील घाण पाणी नागरिकांच्या घरात। अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारे, मरावे परी अवयवरूपी उरावे, केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन। अकोला शहरात मोबाईल चोरटे वाढले, सिनेस्टाईल मोबाईल चोरीच्या घटना। RRCचा बाप्पा मोरया रे विशेष कार्यक्रम, दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीला, रेल्वे पोलिसांनी पकडले सराईत चोर। आता सविस्तर बातम्या। अकोला महापालिकेत जेव्हापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे तेव्हापासून अकोला शहराचा कारभार रामभरोसे झाला असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवरील नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत येत असल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। महापालिकेने साफसफाईसाठी संबंधित ठेकेदारांवर लाखो रुपये खर्च करून 100% नाले सफाई पूर्ण करण्याचा दावा पावसाने फोल ठरवलाय। शहरातील दुर्गा चौक येथून जठारपेठकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर नाल्याचे पाणी वाहत आहे, तर दुसरीकडे राऊतवाडीपासून ते 12 ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत नाल्याचे पाणी वाहत आहे। रस्त्याच्या कडेला नाली असल्याने परिसरातील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे। या घाणेरड्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत असून ज्या भागातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर मिळतो या भागात मोठे शैक्षणिक संकुल असल्याने बाहेरील गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात, मात्र यामुळे रोष व्यक्त करीत आहेत। या भागात भाजपचे नगरसेवक गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येऊनही परिसराची अवस्था जैसे थे असून आगामी निवडणूक पाहता हीच परिस्थिती राहिल्यास माजी नगरसेवकांना महापालिकेची निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे। एका व्यक्तीने केलेले अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारे ठरते, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी अवयवरूपी उरावे हे ब्रीद सार्थकी ठरावे, असे आवाहन केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे, तुकाराम महाराज सखारामपूरकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील, संदीप पुणकर, लोकनेते वसंतराव धोत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संयोजक चंद्रशेखर खेडकर आदी उपस्थित होते। माजी सहकार मंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय वसंतराव धोत्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते वसंतराव धोत्रे स्मृती प्रतिष्ठान व विविध संस्थांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अवयवदान जनजागृतीसाठी निबंध पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव यांनी अकोला जिल्ह्यात 16,000 नागरिकांनी घेतलेला अवयवदानाचा संकल्प हा एक विक्रम असून अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास निश्चितच ज्यांना अवयवांची गरज आहे अशा नागरिकांना त्याचा फायदा होईल, असा आशावाद व्यक्त केला। आणि आपल्या सगळ्या लोकांना या खूप खूप धन्यवाद देतो। आज या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी सांगितलं की आज आपल्या या अवयव त्यांचं ट्रान्सप्लांट होऊ शकलं नाही किंवा त्यांना अवयव दान कोणी केलं नाही किंवा मिळू शकलं नाही म्हणून लाखो लोकांचे मृत्यू आपल्या देशामध्ये या ठिकाणी होतात। आणि एक माणसाचा देहामधले जे अवयव असतात ते किमान दुसऱ्या 6 ते 7 लोकांना संपूर्णपणे जीवदान देऊ शकतात। हा फार मोठा संकल्प आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे फार मोठं पुण्याचं काम सुद्धा आहे।
गणेश स्थापनेच्या दिवशी एका उपहारगृहासमोर तर्री पोहा खाण्यासाठी उभ्या असलेल्या गर्दीत एका इसमाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने असा काही लांबविला की या चोराची स्टाईल पाहून तुम्ही सुद्धा अचंबित होऊन जाल। तेव्हा गर्दीत खात असाल तर्री पोहा तर मोबाईल सांभाळ भावा असे म्हणणेच योग्य ठरणार आहे। सणासुदीच्या दिवसात सध्या मोबाईल चोरटे अधिक सक्रिय झाले आहेत। सार्वजनिक गणेश मंडपात, बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा हे चोरटे घेत आहेत। अकोल्यात गणेश स्थापनेच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अनेक मोबाईल लंपास केले। असाच एक मोबाईल चोरटा एका उपहारगृहाच्या सीसीटीव्हीत कैद झालाय। या चोरट्याची मोबाईल चोरीची स्टाईल पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच अचंबित होऊन जाणार। या चोरट्याने सर्वप्रथम एक प्लास्टिकचा कागद आणला आणि मोबाईल मालकाच्या खांद्यावर हात ठेवून तो टाकला। यानंतर काही क्षणात त्याने आपल्या हाताची करामत दाखवून हा मोबाईल लंपास केलाय। विशेष म्हणजे या चोरट्याने सकाळी 7:30 वाजता भर दिवसा चोरी करून पोलिसांना मोठं आव्हान दिलंय। या संदर्भात आता रामदासपेठ पोलीस तपास करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत। 8 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाची आरती कोठारी कन्स्ट्रक्शनचे पंकज कोठारी व नितिशा कोठारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। यावेळी आरआरसी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख, संचालिका ऋतुजा देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांच्यासह आरआरसी नेटवर्कचे कर्मचारी, प्रतिनिधी, कोठारी कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी उपस्थित होते। आरआरसी बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये गणेश वंदना, विविध पारंपरिक नृत्य तथा जिजाऊ शिवबा वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली। वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण आरआरसी नेटवर्कच्या संचालिका ऋतुजा देशमुख व एसबी अकॅडमीचे शरद भुयार यांनी केले। यावेळी गणेश वंदना उत्कृष्ट सादरीकरण तृप्ती बोनते आणि त्यांचा संघ संस्कृती नृत्य कथक कला मंदिर यांनी केले, तर जिजाऊ शिवबा वेशभूषा स्पर्धेत विजयालक्ष्मी दिवासे, आराध्या कैलाश मुळे, सोनल काळे, देवांश काळे, पूर्व दीक्षित, शिवांश शुक्ला, पूजा खंडारे, वेदांत खंडारे, आरती सावळे, विश्वरत्न सावळे, खुशी बुंदेले, नियती बुंदेले झाल्या होत्या। यामधून प्रथम क्रमांक पूर्व दीक्षित आणि शिवांश शुक्ला, द्वितीय क्रमांक आराध्य मुळे, तृतीय क्रमांक राशी चावडा, पहिले प्रोत्साहनपर बक्षीस सोनल काळे आणि देवांश काळे, तर दुसरे प्रोत्साहनपर बक्षीस विजयालक्ष्मी देवासे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। गोठ्यातली गाय आणि घरातली माय या सर्वांकडे जर पुरुषाने वाकडे नजर टाकली तर त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल। जाधवांची कन्या, भोसलेची सून, शिवबाची माता, बालरा भाग्य माझे आज सगळेजण असे का म्हणतात? राज्य पुन्हा या, राज्य पुन्हा जमणार या, का बरं अशा वनस्पती मातोश्री राजे आजे काही लोटांना जनतेला असं वाटते की तुम्हीच त्याला न्याय देऊ शकता, म्हणून कदाचित कोणाच्या वाटेला जात नाही, त्याच्या वाटेला कोणी गेलं तर त्याला फाडण्याशिवाय राहत नाही। रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे झारखंड राज्यातील रहिवासी आहेत। रेल्वे स्थानकावरून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। अकोला, अमरावती आणि बार्शी टाकळी रेल्वे स्थानक परिसरातून प्रवाशांचे मोबाईल फोन गायब झाल्याच्या तक्रारी येत होत्या। त्यामुळे चोरट्यांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे। अकोला रेल्वे स्थानकावर एका तरुणाची कृती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारासह चोरीची कबुली दिली। या प्रकरणी कन्हैया कुमार उमेश रविदासला अटक केली। झारखंडचा रहिवासी असून त्याचा साथीदार गब्बर नोनिया मोहता याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचे 19 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष फाडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आली। रेल्वे पोलिसांनी गर्दीच्या वेळी प्रवाशांनी आपल्या मोबाईलकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे। सध्या चालू असलेल्या गणपती उत्सवादरम्यान नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। अशा ठिकाणी चोरी करण्यासाठी झारखंड येथील काही गुन्हेगार आले असल्याची रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशनवर पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीपी पथकाला एक संशयित झारखंडचा आरोपी मिळून आला।
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो स्वतः, त्याचा एक साथीदार आणि एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी मिळून गेले 5-6 दिवसापासून अकोला रेल्वे स्टेशन, अकोला शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासी लोकांचे आणि इतर नागरिकांचे मोबाईल चोरी केले असल्याची माहिती मिळाली। त्या आधारे त्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून एकूण 19 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे। त्याची एकूण किंमत 7,35,000 एवढी आहे। आमच्याकडील एक गुन्हा त्यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि बाकीच्या मोबाईल बाबतचा तपास चालू आहे। रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना हेच आवाहन आहे की त्यांनी गर्दीमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात। कोणी संशयित व्यक्ती मिळून आला तर त्याबाबत पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा। हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास रोड ते हिंगणा फाट्यापर्यंत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून दंडात्मक कारवाईनंतरही मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग जैसे थे आहे। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार होऊन जवळपास 2-3 वर्षे उलटत आहेत। या मार्गावर छोट्या वाहनांना ये-जा करण्याकरिता सर्व्हिस लाईन दिलेले आहे, परंतु या सर्व्हिस लाईनवर वाशिम बायपास चौक ते हिंगणा फाटापर्यंत जवळपास 2 ते 3 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणात ट्रक व लक्झरी बसेस उभ्या राहतात। यामुळे या महामार्गावर रोजच अपघात घडत असून लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे। या अवैध पार्किंगची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, परंतु दंडात्मक कारवाई केल्यानंतरही या वाहन चालकाची मुजोरी वाढली असून अशा थातुरमातुर कारवाईला हे भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहने उभे करत आहेत। यामुळे वाहतूक निरीक्षक निष्क्रिय असून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतशिवारातून बाहेर पडत असल्याने विविध घटना घडतात। धोतर्डी येथे विहिरीमध्ये लांडगा कोसळल्याची घटना घडली, मात्र प्राणी मित्रांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश आले। अकोल्यातील बोरगाव मंजू परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठा आहे। धोतर्डी शेतशिवारातील एका तुडुंब भरलेल्या विहिरीत एक लांडगा कोसळला आणि लांडग्याचा जीव वाचवण्यासाठी धडपड करीत असल्याची माहिती सर्पमित्र प्रशांत नागे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे नागे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने लांडग्याला दोरीच्या सहाय्याने बांधून बाहेर काढत लांडग्याचे प्राण वाचविले। धोतर्डी परिसरातील शेतशिवारात गौरव निवाणे यांच्या शेतातील विहिरीत हा लांडगा पडलेला होता। विहिरीतून बाहेर काढलेल्या या लांडग्याला सुखरूपपणे जंगलात सोडून देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे। हे धोतर्डी शिवारामध्ये गौरव भाऊ निवाणे यांचं शेत आहे। यांच्या शेतामध्ये या विहिरीमध्ये हा कोल्हा रात्रीच्या सुमारास पडलेला होता। या ठिकाणी आमचे धोतर्डीचे विष्णुभाऊ, बालूभाऊ घटाळे व त्यांचे सर्व मित्रमंडळी आम्ही या ठिकाणी आलो व या विहिरीतून या कोल्ह्याला सुरक्षित काढलेला आहे व याला आता आम्ही इथंच सोडणार आहोत। अकोला जिल्ह्यात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून नागरिकांनी घरोघरी गणपतीच्या विविध आरास साकार केल्या आहेत। अनेक ठिकाणी घरगुती गणपतीमध्ये जनजागृतीचे विविध संदेश दिले जात आहेत। गणेशोत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांनी नागरिकांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी निगडीत व्यवसाय करावा असा संदेश देणारा देखावा माजी सैनिक सुधीर देशमुख यांनी गणपती बाप्पा पुढे साकारला। यामध्ये शेतकऱ्यांचे बैल शेतकऱ्यांना मालक आत्महत्या करू नका असे म्हणत आहेत। शेतीपूरक व्यवसाय करून लोकांची आर्थिक प्रगती होईल असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सुधीर देशमुख यांनी केला आहे। त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 52 एकरांवर बांधलेला शेततलाव ओसंडून वाहत आहे। तलावाचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोट तहसीलच्या धामणी संकुलातील 52 एकर शेतजमिनीवर बांधलेला शेततलाव दुथडी भरून वाहत असून हे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तलावाच्या पाण्यामुळे शेतात पाणी साचले आहे। धामणा परिसरातील पिके पाण्याखाली गेल्याने गवत काढण्याचे काम ठप्प झाले आहे।
सोयाबीन, कापूस, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील धामणा बुद्रुक येथील तालुक्यातील सर्वात मोठे शेत शिवार म्हणून असलेल्या धामणा बुद्रुक येथे शासनाच्या वतीने व संबंधित विभागाच्या वतीने 52 एकराचे शेततलाव बांधण्यात आले. ते शेततलाव भरल्यामुळे पाणी वरपून जात असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही त्या शेतकऱ्याच्या शेतातून सुद्धा ते पाणी जात असून शेतकऱ्याच्या शेतामध्ये 10 ते 12 फुटाच्या खोऱ्या पडलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशा अनेक मागण्यांसंदर्भात आज तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अकोट यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला महापालिकेची नाले सफाई नावाला, रस्त्यावरील घाण पाणी नागरिकांच्या घरात. अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारे, मरावे परी अवयवरूपी उरावे, केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन. अकोला शहरात मोबाईल चोरटे वाढले, सिनेस्टाईल मोबाईल चोरीच्या घटना. RRCचा बाप्पा मोरया रे विशेष कार्यक्रम, दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीला, रेल्वे पोलिसांनी पकडले सराईत चोर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.